नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना आता वार्षिक 4,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मनपा आयुक्तांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची तरतूद करण्यात आली आहे। मनपा शाळातील ज्या विद्यार्थिनींची उपस्थिती 80% वर आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। नागपूर महानगरपालिकेनं बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत मनपा आता विद्यार्थिनींना दरवर्षी 4,000 रुपये अनुदान देणार आहे। यासाठी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ॲक्च्युली महानगरपालिकेमधील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर यांना प्रोत्साहन देणे, स्पेशली विद्यार्थिनींना प्रोत्साहन शिक्षणासाठी देण्यासाठी 1ली ते 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची जर 80% वर उपस्थिती असेल तर त्यांना 4,000 रुपये दरवर्षीसाठी आम्ही देणार आहोत आणि ते 2 टप्प्यामध्ये देणार आहेत। त्याच्यासाठी 2.10 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली। याच्या मागची पार्श्वभूमी ही आहे की आपण म्हणतो ना बेटी बचाओ बेटी पढाओ, तर ह्याला अजून स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट करण्यासाठी या कन्सेप्टला ही फार महत्त्वाची योजना राहणार आहे, जेणेकरून विद्यार्थिनींची उपस्थिती वाढेल, शिक्षणामध्ये त्यांची चांगली प्रगती होईल आणि पटसंख्या वाढेल पर्यायाने। आणि मुली ज्या थोड्याशा शिक्षणापासून वंचित राहतात फायनान्शियल अडचणी किंवा कशामुळे, तर त्यांना एक मोठा त्याच्यामध्ये सपोर्ट मिळेल आणि आपलं शासनाचं जे उद्दिष्ट आहे की महिलांनी किंवा मुलींनी विद्यार्थिनींनी प्रोग्रेस करावा, पुढे जावं, तर ते यातून नक्कीच साध्य होईल असं मला वाटतं।